सध्याच्या काळामध्ये बांबू शेतीला मोठं महत्त्व आलेलं आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रासह देशभरामध्ये बांबूची लागवड मोठ्या प्रमाणामध्ये व्हावी यासाठी केंद्र सरकार असेल आणि त्या राज्यांची सरकार असतील त्यांच्याकडून प्रयत्न केले जात आहेत। राजधानी दिल्लीतल्या एका हॉटेलमध्ये आपण पाहतोय हे बांबूपासून बनवलेली ही जी अगदी ही वेगवेगळी ही जी म्हणजे त्याला आपण भांडी म्हणू शकतो किंवा साहित्य म्हणू शकतो ते बनवलेलं आहे। अगदी जी डिश म्हणजे प्लेट जी आहे ती देखील या बांबूपासूनच बनवण्यात आलेली आहे आणि यामध्ये संपूर्ण देशभरातले खरं तर अनेक जे म्हणजे शेतकरी आहेत ते देखील सहभागी झालेले होते आणि बांबूची लागवड कशा पद्धतीने केली जावी किंवा त्याबाबतचं सगळं प्रशिक्षण जे आहे ते यामध्ये देण्यात आलेलं आहे। आपण पाहतोय इंडस्ट्री फाउंडेशन बेंगलोरची जी आहे त्यांच्या वतीनं नॅशनल रूरल लाईव्हहुड मिशन म्हणजेच NRLM ही जी सरकारची संस्था आहे त्यांच्यामार्फत खरं तर याचं हे सगळं आयोजन जे आहे ते करण्यात आलेलं होतं आणि त्यामुळंच बांबूला आता महत्त्व तर आलेलं आहे आणि अगदी टाईल्स आपण बघू शकतो टाईल्स देखील बांबूपासून अशा पद्धतीनं बनवल्या जातात म्हणजे ज्याचा उपयोग फरशीप्रमाणे देखील तो करता येऊ शकतो। आपण बोलणार आहोत फाउंडेशनच्या मॅडम आहेत आपल्यासोबत। क्या इवेंट था मैम, ये बताइए और क्या फ़ायदा हो सकता है बाम्बू की वजह से फ्यूचर में? ये प्रोग्राम था नेशनल रूरल लाइवलीहुड मिशन के साथ। ये एक मिशन है मिनिस्ट्री ऑफ रूरल डेवलपमेंट के अंदर और इसके अंदर हर एक स्टेट में स्टेट रूरल लाइवलीहुड मिशन है, तो महाराष्ट्र का भी रूरल लाइवलीहुड मिशन है। तो इससे ये फ़ायदा है कि अभी हम 10,000 लेडीज़ के साथ काम कर रहे हैं महाराष्ट्र में। ये लोग सब बैम्बू उगा रहे हैं, पर अभी 1 लाख लेडीज़ के साथ काम लेके जाएगा आगे महाराष्ट्र SRLM, क्योंकि NRLM SRLM को पैसा देता है नेशनल से 60% बजट स्टेट को जाता है और स्टेट भी अपना बजट डालता है। तो इन लेडीज़ का जो 1 लाख लेडीज़ आगे करेंगी उनका सारा सपोर्ट स्टेट गवर्नमेंट करेगा। तुम्ही महाराष्ट्रातून आलेला आहात, कसा फायदा होतोय महिला वर्गाला किंवा शेतकरी वर्गाला? सर, बांबू लागवडीपासून खूप महिलांना फायदे, त्यांची उपजीविका चालू होती, महिलांची उपजीविका चालू होते कारण ते एक उत्पन्नाचं साधन आहे। मग आत्ता लागवड झाली की मग त्याच्यानंतरने ते 4 वर्षानंतरने ते बांबू लागवडची तोड होते, मग ते 60 वर्षापर्यंत त्याची तोड चालते। मग ते बांबू 400 ते 300 रुपयाला एक बांबू जातो, त्याचा महिलांना खूप फायदा होतो। स्वतः मला सांगा तुम्ही जिल्हा वाईज कसं काम करता, ते काम कसं असतं? जिल्ह्यावाईज मी तालुक्यामधनं एक गाव आहे तळेरांमध्ये, तिथे मी CRPचं इंडस्ट्री फाउंडेशनचं काम करते। तर मी आता 27 शेतकऱ्यांना बांबू लागवडीचे दिलेले आहेत बांबू लागवड। मग त्यांनी ते 1 एकर क्षेत्र म्हणजे पडीक क्षेत्रावरती ते नवीन शेतकऱ्याला जर करायचं झालं तर तुम्ही कशी मदत करता त्याला, त्याबद्दल सांगा। नवीन शेतकऱ्याला मग आपण आधीच्या शेतकऱ्याला जी माहिती दिलेली आहे ती माहिती त्या शेतकऱ्यांना कसा म्हणजे बांबू लागवडीचा फायदा होईल ते त्या शेतकऱ्याला समजून सांगायचं। मग त्याच्यानंतर तो शेतकरी तयार होतो, मग त्याला ते बांबू लागवडचे प्रशिक्षण द्यायचं आणि मग त्यांना प्रोत्साहन करायचं बांबू लागवड तयार करण्याचं। आणखी एक ताईत माझ्यासोबत, त्यांनी बांबूची लागवड केली आहे, तुम्ही किती जागेत केली आणि ती कशा पद्धतीने केली? आम्ही बांबू लागवड 1 गुंठा जागेत केली, प्रत्येकी 60 झाडं देतात। तर मग 2 झाडांमधलं अंतर 15 बाय 15चं ठेवलं, खड्डा 1.5 फुटाचा घेतला, त्याच्यात 5 किलो गांडूळ खत टाकलं आणि त्याची लागवड केली। मग ती किती दिवसानंतर येणार किंवा त्याचा फायदा कसा होणार तुम्हाला? म्हणजे सरांनी सांगितलं, म्हणजे इंडस्ट्री फाउंडेशनचे जे माणसं येतात ना ते आम्हाला ट्रेनिंग देतात, म्हणजे लावायचं कसं, काय करायचं कसं, रोपाची म्हणजे कशी कोणत्या जागेत निवड करायची, माती परीक्षण कसं करायचं, सगळं ट्रेनिंग दिलं त्यांनी आम्हाला। त्याच्यानंतर मग ते काय बोलले, म्हणे 3 वर्ष फक्त लागवड करायची, मेहनत काहीच नाही। आता बांबू लागवडीला कुठं काय मेहनत करावी लागते। मग 4 वर्षानंतर जेव्हा तो बांबू मोठा होईल ना, एका बांबूची किंमत 300 किंवा 400 रुपये जाईल। तर मग आता सध्या त्यावर काही नाही, पण मग अजून 4 वर्षांनी जसं आम्ही आता इन्व्हेस्ट करतोय पुढे त्याचा फायदा होईल। आत्ताची ही खरं तर गुंतवणूक आहे, नंतर त्याचा फायदा होईल 3 ते 4 वर्षांनंतर, अशी प्रतिक्रिया या महाराष्ट्रातल्या महिलांनी दिलेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विनोद कुमारसह मी संदीप राजगोळकर, TV9 मराठी, नवी दिल्ली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।